स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे सेवा मार्ग या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, तुमच्या सर्व इच्छा स्वामी कृपेने लवकरच पूर्ण होऊ दे. तुमच्या सर्व मनोकामना लवकरच पूर्ण होऊ दे आणि सर्वांचे कल्याण होऊ दे. स्वामी आई सर्वांना आनंदात, ऐश्वर्यात, हसत खेळत ठेवो अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते. देव म्हणतात, जीवनाची डायरी लिहिणारा तर तो ईश्वरच असतो, परंतु वाचणारे आपण असतो. आयुष्यात पुष्कळ काही पाहिजे असते, परंतु जे पाहिजे असते तेच मिळत नसते. सर्व काही नशिबात असते, परंतु आपले नशीब घडवणे हे आपल्याच हातात असते. आयुष्य हे मोजकेच असते, ते हसत हसत जगायचे असते. तुटलेले नाते कधी तोडायचे नसते. सुख दुःखाने भरलेले हे आयुष्य असते. कुठे काही हरवून जाते तर कुठे काही सापडते, त्यातूनच सापडलेले जपायचे असते. आपल्या वाढत्या वयापेक्षाही आपल्या वाढत्या अपेक्षा आपल्याला जास्त थकवत असतात. सुख आपल्या हातात नाही आहे, परंतु सुखाने जगणे हे नक्कीच आपल्या हातात आहे. जर का आपण बघितलेली स्वप्न पूर्ण होत नसतील तर आपण आपल्या कामाची पद्धत बदलावी. आपले हे तत्व नाही, कारण झाडे हे नेहमी आपले पानं बदलतात, मुळं नाही. देव म्हणतात, जे केवळ कृतीच्या फळाच्या इच्छेने प्रेरित असतात ते दुःखी असतात, कारण ते जे काही करतात त्यांचा परिणामी त्यांना सतत चिंता असते. त्यांच्या मनावर ताबा असतो, तो उष्णता आणि थंडीत शांत असतो, सुख दुःखात आणि मान अपमानात शांत असतो आणि परमात्म्याशी सदैव स्थिर असतो. आत्म्याचे कधीही कोणत्याही शस्त्राने तुकडे करता येत नाहीत. ना अग्नीने जाळता येते, न पाण्याने ओले करता येते, न वाऱ्याने सुकता येते. देव म्हणतात, जर हा स्वामी संदेश तुम्ही आज शेवटपर्यंत पाहिला तर तुम्ही भाग्यवंत ठराल. लक्षात ठेवा, जे लोक देवाकडे दुर्लक्ष करत नाहीत त्यांना दैवी शक्ती कुठल्या ना कुठल्या रूपात मदत करत असते. स्वामी म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेव. तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करायला मी येथे आहे. आयुष्यभर लोक तुम्हाला वेडे बनवतील, तुमचा अनादर करतील, तुमच्याशी वाईट वागतील. जे काही करतात ते देवाला पाहून घेऊ द्या. तुम्ही तुमच्या मनामध्ये द्वेष भावना निर्माण करून पापाचे भागीदार बनू नका, कारण द्वेष तुम्हालाही नष्ट करेल. स्वामी म्हणतात, मला माहीत आहे तुम्ही खूप तणावपूर्ण दिवस पार केले आहेत. तुम्ही खूप संकटातून गेले आहात. आत्ताही संकटाचा सामना करत आहात. आता तुम्ही माझ्याजवळ धाव घेण्याची गरज आहे. मी तुम्हाला मदत करेल. फार मानण्याची गरज नाही. जो माझे अन्य भावाने भक्ती करतो, माझे स्मरण करतो, त्याच्या जीवनाचे सर्व भार आम्ही स्वतः उचलतो. तुम्हाला घाबरण्याचे कारण नाही. या महिन्यामध्ये तुमचे जीवन पुढील स्तरावर जाणार आहे. तुमच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद आणि ऐश्वर्याने भरून जाणार आहे. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुमची सर्वात मोठी इच्छा नक्कीच पूर्ण होईल. जेव्हा स्वामी तुमच्या आयुष्यात स्वतःवर विश्वास ठेवायला सांगतात तेव्हा तुम्ही अर्धी लढाई स्वतः जिंकलेले असतात. एका वेळी एकच गोष्ट करा आणि ते करत असताना आपले सर्व लक्ष त्या गोष्टीवरच केंद्रित करा. बाह्य स्वभाव हे अंतर्गत स्वभावाचे एक रूप आहे. मेंदू आणि हृदय या दोघांत संघर्ष चालू असेल तर नेहमी हृदयाचे ऐका. कोणत्याही गोष्टीची मनात भीती बाळगू नका, तरच तुम्ही अद्भुत काम करू शकाल आणि हा निर्भीडपणाच तुम्हाला परम आनंद देईल. संपूर्ण जग जरी तुमच्या विरुद्ध असेल तरी टाकीवर घेऊन उभे राहिले आहेत,
तरी ध्येयपूर्तीसाठी पुढे जाण्याची धमक असली पाहिजे. वेळी तुमच्याबरोबर तुमच्या समोर येणाऱ्या अडचणी थांबतील तेव्हा समजून जा की तुम्ही चुकीच्या मार्गावर चालत आहात. ज्यांच्या हिंमत आहे त्यांनाच या जगात किंमत आहे. खूप जण म्हणतात माझं आयुष्य खूप खराब झालेले आहे, माझ्या आयुष्यात खूप अडचणी आहेत. पण आयुष्यातील नकारात्मक आणि वाईट गोष्टी एक एक करून आपण काढून टाकायला सुरुवात केली की आपोआप आयुष्य चांगल्या गोष्टीसाठी जागा निर्माण होईल. पूर्ण विचार करून पहा. जगाच्या रंगमंचावर तुमची जागा अशी असली पाहिजे. भूमिका झाल्यावर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. सगळे जवळ असून सुद्धा मन हरप होते आणि काही जवळ नसताना सुद्धा मन जिंकले होते. याचे कारण म्हणजे मुघल लढत होते. ते महिन्यांच्या पगारासाठी आणि मराठा लढत होते, ते स्वराज्यासाठी. म्हणून आयुष्यात जगायचं म्हणून जगू नका, तर आयुष्यात काहीतरी करून दाखवा. जगातल्या प्रत्येक राजाच्या दरबारात स्त्रीने नाचगाणी सादर केलेले आहेत, पण एकमेव राजा असा झाला त्या राज्याच्या दरबारात स्त्री कधीच नाचली नाही. कारण परस्त्रीला मातेसमान मान देणे ही शिकवण राजमाता जिजाऊने शिवबांना दिली होती. तुम्ही सर्व पुरुषांनी जिजाऊ माता ही शिकवण अंगीकारली पाहिजे. जेव्हा आपला राजा शिवबा आणि आपल्या स्वामींना आपल्या बालकाचा आनंद होईल. तुम्ही सहमत असाल तर सर्व माझ्या बंधू पुरुषांनी होय मी यापुढे स्त्रियांचा आदर करेल असे टाईप करा. आणि सर्व स्त्रियांनी शिवाजी महाराजांना आणि स्वामींचा जयघोष करायला विसरू नका. पुण्याचे भागीदार व्हाल. कोणत्याही संकटाला घाबरू नका, कारण कोणत्याही संकटाशिवाय मिळालेले यश हे विजय ठरवतो. पण संकटाशी सामना करून मिळालेला विजय हा इतिहास ठरवतो. काही वेळा आयुष्यात त्रास होणे गरजेचे असते, म्हणून नाही तर आपण चांगलं वागणं कोठे थांबवायचे हे करण्यासाठी. जेथे प्रत्यक्ष उपस्थित नसतो तेथे आपल्या मागे असणारी गुणवत्ता आपले प्रतिनिधित्व करतात. म्हणून गुण असे ठेवा की तुमच्या मागे स्वतः तुमची प्रशंसा झाली पाहिजे. तुमचा पुढचा प्लॅन कधीही गावभर सांगत बसू नका, कारण तोंड बंद ठेवलेला मासा कधीही घराला अटकत नाही. विनाकारण काळजी करणे म्हणजे आपण कधीही घेतलेल्या कर्जावर व्याज भरण्यासारखे आहे. शब्द मोफत असतात, पण त्याचा वापर अवलंबून असतो की त्याची किंमत मिळेल की किंमत मोजावी लागेल. जर तुम्ही एखाद्याला फसवण्यात यशस्वी झालात तर ती व्यक्ती मूर्ख आहे असे समजण्याची चूक करू नका. त्या व्यक्तीने तुमच्यावर तुमच्या लायकीपेक्षा जास्त विश्वास दाखवलेला असतो हे विसरू नका. लोकांना जास्त हुशार बनविण्याच्या भानगडीत पडू नका, कारण एका मर्यादेनंतर तुमचे ज्ञान वापरून तुम्हाला देण्यात काढता येईल. समुद्राला गर्भवता की तो सर्व काही बुडवू शकतो. तितक्यात एक तेलाचा थेंब येतो आणि त्यावर तरंगून जातो. त्या क्षणी तुम्हाला जाणीव होते की आपला जीवनाचा प्रवास हा आपल्याला एकट्यालाच करायचा असतो. तो क्षण तुमचे आयुष्य बदलून टाकणारा असतो. अडचणी कितीही येऊ द्या, एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रारब्धाच्या पुढे कोणालाही जाता येत नाही. त्यामुळे वादळात दिवे लावायचे स्वप्न पहा. मी तुम्हाला नक्कीच मदत केल्याशिवाय राहणार नाही. न मागता सर्व गोष्टी मिळत असतात, फक्त योग्य वेळ यावी लागते. यासाठी धीर धरा, माझ्यावर विश्वास ठेवा आणि तुमचे उत्तम कर्म करत राहा. नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो. स्वामी आज तुम्हाला म्हणतायत, या संदेशाला टाळून पुढे जाऊ नकोस. डोकं शांत ठेवून संदेश शेवटपर्यंत ऐक, भाग्यवान ठरशील. तुम्ही ज्या गोष्टीसाठी तरसत होता, त्यांच्यासाठी माझ्याकडे रोज प्रार्थना करत होता, ते आता तुम्हाला लवकर प्राप्त होणार आहे.
तुमचे पुढील अश्रू आनंद अश्रू असणार आहेत. थोडा धीर धरा. तुमचे जीवन आता पुढील स्तरावर जाणार आहे. सुख समृद्धी ऐश्वर्य तुमच्या दिशेने येत आहे. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा. पुण्याचे काम तुमच्या हातून घडेल. तुम्ही खूप कष्ट आणि प्रयत्न केले आहेत आणि तुमच्या प्रयत्नांना कष्टांना आता मार्ग मिळणार आहे. तुमचे आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहेत. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. भक्तांनो, एकदा एक माणूस स्वामींसमोर उभा होता. हताश होऊन हात जोडून डोळ्यामध्ये पाणी होते. मनातून पूर्ण मोडून पडलेला तो म्हणाला, स्वामी मी काय करू कळत नाही. प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. स्वामी म्हणाले, विश्वास ठेव. माणूस म्हणतो सगळेच रस्ते बंद आहेत, असे जे दिवे मंद आहेत. स्वामी परत म्हणाले, विश्वास ठेव. आज असं वास्तव्य आहे जिथे आशेचे किरण नाही. उद्या काही छान असेल. असा हा क्षण नाही. कशावर मी विश्वास ठेवावा? जगामध्ये विश्वास आहे. तुमच्याकडे काय पुरावा? म्हणून माणूस विचारतो. स्वामी शांतपणे हसून म्हणतात, पक्षी उडतो आकाशात. आपले पंख पसरून आपल्या पंखावर त्याचा विश्वास असतो. त्याचा खाली पडण्यावर मातीमध्ये बी पेरतो, त्याला पाणी देतो. विश्वास असतो ते रोप नवीन जन्म घेणार असतं. बाळ झोपते आईच्या कुशीत. आईच्या कुशीवर त्याचा विश्वास असतो. त्याने तिला सांभाळून घेतलेलं असतं. उद्याचे बेत बनवतो. रात्री डोळे मिटतो. विश्वास असतो तेव्हा पुन्हा प्रकाश डोक्यावर होण्यावर आज माझ्या दारी येऊन आपली सगळी दुःखे विश्वास घेऊन जात असतो. तुझा मी हाक ऐकल्यावर असाच प्रश्न जागी होत असतो. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.